Good morning, student. Next point is the cardinal points. In the optical instrument, a single lens, optical instrument मध्ये सिंगल लेन्स ही रेअरली यूज केली जाते. Instrument, a single lens is rarely used. Single lens is rarely used. But two or more than two lenses are used. Okay, separated from each other. इन जनरली म्हणजे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये सिंगल लेन्स ही जनरली यूज केली जाते. ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेस जनरली यूज केले जातात in order to determine the position and size of the image formed by such complex optical system. आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त लेन्सेस जे यूज केलेले असतात म्हणजेच ही सिस्टीम काय झाली, कॉम्प्लिकेटेड सिस्टीम झाली. कॉम्प्लेक्स ऑप्टिकल सिस्टीम जी आहे, ह्या कॉम्प्लेक्स ऑप्टिकल सिस्टीममुळे ऑब्जेक्टची काय मिळालेली आहे, इमेज फॉर्म झालेली आहे. ऑब्जेक्टची इमेज फॉर्म झालेली आहे आणि ही इमेज जी आहे ह्या इमेजची साईज अँड पोझिशन मेजर करणे हे कॉम्प्लिकेटेड आहे. आणि याची ह्या ऑब्जेक्टची जी इमेज फॉर्म झालेली आहे त्या इमेजची साईज अँड पोझिशन डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला काही नॉलेजची गरज आहे आणि ते म्हणजे कार्डिनल पॉईंट्स जे आहे त्या कार्डिनल पॉईंट्सचं नॉलेज आपल्याला असणं गरजेचं असतं. राईट, नॉलेज म्हणजेच जर इथे आपल्या लक्षात आलं कार्डिनल पॉईंट्स जे आहे, हा कार्डिनल पॉईंट्स कशासाठी यूज केले जातात तर ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमुळे ऑब्जेक्टची इमेज जी फॉर्म झालेली आहे त्या इमेजची साईज आणि पोझिशन कॅल्क्युलेट करण्यासाठी, डिराईव्ह करण्यासाठी हे कार्डिनल पॉईंट्स यूजफुल आहे. आणि ती जे कॉम्बिनेशन आहे लेन्सेसचं हॅविंग कॉमन प्रिन्सिपल एक्सिस इज कॉल्ड ॲज दी कोएक्झियल सिस्टीम ऑफ लेन्सेस. ज्या लेन्सेस हे एकाच ॲक्सिसवरती वापरले जातात याला आपण प्रिन्सिपल एक्सिस असं म्हणतो. आणि ह्या प्रिन्सिपल एक्सिसलाच काय म्हटलं जातं, कोएक्सियल सिस्टीम ऑफ लेन्सेस. ह्या सिस्टीमला कोएक्सियल सिस्टीम असं म्हटलं जातं. कोएक्सियल सिस्टीम. ओके, we have seen that in case of refraction through a single thin lens, the thickness of the lens is neglected while calculating the various distances. आपण जेव्हा ह्या ऑप्टिकल सिस्टीममध्ये ऑब्जेक्टपासून इमेज डिस्टन्स किंवा सेंट्रलपासून ऑप्टिकचं इमेजचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस लेन्सची थिकनेस जी आहे ती आपण काय करत असतो, निग्लेक्ट करत असतो. थिकनेस जी आहे ती निग्लेक्ट करत असतो. राईट, निग्लेक्टेड. ओके, देन while calculating the various distances, when a light get refracted through a thin lens, it is immaterial from which point of the lens we measure the distances, whereas in case of thin lens or coaxial system of the lenses, we cannot proceed with the assumptions. It is tedious to determine the position and size of the image formed by the thick lens or coaxial system of the lenses by considering the refraction at each surface. In order to overcome this difficulty, गॉस जे आहे, गॉस यांनी 1841 मध्ये 1841 proved that any number of coaxial refracting system can be replaced by a single thin lens. सिंगल थिन लेन्समध्ये ही जी सिस्टीम आहे ती आपल्याला
रिप्लेस करता येऊ शकते. म्हणजेच आपण जो इक्विव्हॅलंट फोकल लेंथ हा पॉईंट जो बघितला, त्यात बघितला आपण 2 or more than 2 दोन कॉम्बिनेशन असेल तर तिथे आपण इक्विव्हॅलंट फोकल लेंथ म्हणजे अशी पोझिशन डिटरमाइन करायची का जिथे आपण सिंगल लेन्स यूज करू शकतो. ओके. Thin lens formula can be then applied with the restriction that the object and image distance are measured from two theoretical planes fixed with the reference to the refracting system. Formation of images due to thick lens can also be studied by this method. The point of intersection of these planes with the axis of an optical system are called as the principal points. म्हणजे असे जे आहे दी पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन ऑफ these planes with the axis of an optical system are called the principal points, or Gauss point, राईट. म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस प्लेन्स म्हणजे प्लेन्स क्रिएट झालेले असतात, त्या प्लेन्सचं इंटरसेक्शन जे होतं कशाशी, प्रिन्सिपल एक्सिसचे, त्या पॉईंट्सला आपण प्रिन्सिपल पॉईंट्स किंवा गॉस पॉईंट्स असं म्हणतो. ओके. The points of intersection of these planes with the axis of an optical system are called as the principal point or Gauss point. Actually, there are 6 points in all called as cardinal points. There are 6 points. In all called as cardinal points. जे इंटरसेक्शन पॉईंट्स असतात प्लेन आणि प्रिन्सिपल एक्सिसची, ते टोटल किती असतात, 6 असतात. आणि त्या 6 पॉईंट्सला आपण कार्डिनल पॉईंट्स असं म्हणतो. आणि ते कोणते असतात ॲक्च्युली, तर ते जे आहे 6 कार्डिनल पॉईंट्स, फर्स्ट जे आहे 2 फोकल पॉईंट्स कॅपिटल F1 अँड कॅपिटल F2. नंतर 2 प्रिन्सिपल पॉईंट्स P1 and P2. And third one, 2 nodal points capital N1 and capital N2. म्हणजे 6 पॉईंट्स कोणते, कॉर्डिनल पॉईंट्स, 2 फोकल पॉईंट्स, 2 प्रिन्सिपल पॉईंट्स अँड 2 नोडल पॉईंट्स. ओके. म्हणजे आपल्याला ह्या 6 कॉर्डिनल पॉईंट्सचं नॉलेज असेल तर आणि तरच आपण ज्या ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटमुळे ऑब्जेक्टची इमेज फॉर्म झालेली आहे त्या इमेजची आपण साईज आणि पोझिशन काय करू शकतो आहे, डिटरमाइन करू शकतो. इथे लक्षात या 6 कार्डिनल पॉईंटच्या नॉलेज. देन वी डिस्कस दी position of 2 focal points, position of 2 principal points and position of 2 nodal points in means diagram draw करून ते focal points, principal points आणि nodal points कुठे असतात ते आपण डिस्कस करूया. ओके, गॉट इट. इथे A डायग्राम आणि B डायग्राम अशा 2 डायग्राम दिसतात. दिस इज दी A अँड दिस इज दी
बी डायग्राम. ओके, फर्स्ट डायग्राम जी आहे त्याच्यात कॉन्व्हेक्स लेन्स आपल्याला दिसते आणि सेकंड डायग्राममध्ये आपल्याला कॉन्केव्ह लेन्स दिसते. आता फर्स्ट फोकल पॉईंट्स ऑफ दी कॉन्व्हेक्स लेन्स अँड फोकल पॉईंट्स ऑफ कॉन्केव्ह लेन्स. इथे F1 आणि F2 हे दोन पॉईंट्स दिसतात बघा, आणि इथे F1 आणि F2 हे दोन पॉईंट्स दिसतात. हे कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्समध्ये जे प्लेन्स तयार झालेले आहेत ते प्लेन ऑफ इंटरसेक्शन, त्या प्लेन्स ऑफ इंटरसेक्शन जे आहे प्रिन्सिपल एक्सिसची, त्या पॉईंट्सला आपण फोकल पॉईंट्स असं म्हणतो. ओके, हे फोकल पॉईंटच्या पोझिशन्स आहे. दी प्लेन पासिंग थ्रू दी फोकल पॉईंट अँड परपेंडिक्युलर टू दी plane passing through the focal points and perpendicular to the principal axis are called focal plane. Right, फोकल प्लेन्स म्हणजे प्लेन पासिंग थ्रू दी फोकल पॉईंट्स. ह्या फोकल पॉईंट्समधून जे प्लेन पास होतात आणि ते प्रिन्सिपल एक्सिसला कसे आहे, परपेंडिक्युलर आहे, त्याला आपण फोकल प्लेन्स असं म्हणतो. आणि फोकल पॉईंट्स ऑफ अन ऑप्टिकल सिस्टीम आर डिफाइंड ॲज the pair of points on the principal axis, on the principal axis of the system and conjugate to points of infinity, point of infinity called as focal points. That means in here we discuss the focal plane and focal points. The plane passing through the focal points and perpendicular to the principal axis are called as the focal plane, and the pair of points on the principal axis of the system and conjugate to a point of infinity called as focal points. Okay, in here the position of focal points F1 and F2 in convex lens, and here F2 and F1 are the focal points in a concave lens. Okay, next one is the principal points and principal planes. For an optical system, there are two principal points and two principal planes. In order to understand the position of principal points of an optical system, consider a thick convex lens having its principal foci F1 and F2 as shown in figure. Principal points of an optical system: consider thick convex lens having principal foci P1 and P2. Focal length F1 and F2 and principal point P1 and P2. As shown in figure, PQ is the incident ray at point Q on the lens. Incident at a point Q on the lens, it is parallel to the principal axis. The ray, after refracted through the first surface of the lens, travel along the QR. The ray QR, after refraction through the other surface of the lens, travel along the RF2. The point F2 on the principal axis are called as the second focal point of the thick convex lens. The incident ray PQ and the final emergent ray RF2 are produced in a forward and backward direction respectively. Then these rays are intersect at a point H2. हे जो आहे इन्सिडेंट रे आणि इमर्जंट रे, PQ काय आहे इथे, PQ इज दी इन्सिडेंट रे and
RF2 is the emergent ray. Emergent ray, right? And backward direction, forward and backward direction respectively, then these rays intersect at point H2. A plane passing through a H2 and perpendicular to the principal axis is called as the second principal point. म्हणजे H2 and plane passing through a point H2 and perpendicular to the principal axis, this point P2 called as the second principal point. Got it? Of the system. Then point of intersection of this plane with the principal axis is called as the second principal point P2. Consider another F1s. Another ray F1s is the starting from the first focal point. हा जो आहे रे F1s, हा F1 ह्या फर्स्ट फोकल पॉइंट पासून स्टार्ट झाला. आफ्टर रिफ्रॅक्शन थ्रू अ लेन्स इट emerges along the direction TU ह्या डिरेक्शन कडे तो आलेला, पॅरलल टू द प्रिन्सिपल एक्सिस ऑफ द हाइट ॲज ऑफ द रे इन्सिडेंट ऑफ Q. ओके, द रे F1s, इथे जे रेज आहे F1s and TU when produced in forward and backward direction respectively, then these rays intersect at point H1. हे जो दोघं रे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डिरेक्शनला H1 ह्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात आणि हा H1 अँड प्लेन जो आहे प्लेन पासिंग परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल एक्सिस, then intersect point is the P1 and that point is called as the first principal point. Okay, that means in convex lens here P1 and P2 both are the principal points of the convex lens. Okay, हे जे आहे प्रिन्सिपल पॉइंट्स आपल्याला इथे मिळालेले आहे P1 and P2. ओके, समजलं इथे पोझिशन ऑफ द प्रिन्सिपल पॉइंट. नेक्स्ट वन इज द नोडल पॉइंट्स. Consider an optical system consisting of a thin convex lens as shown in figure. Let F1 and F2 be the first and second focal points of an optical system respectively, and P1 and P2 be the first and second principal point respectively as shown in figure. In figure, H1 P1 and H2 P2 are the first and second principal plane. इथे बघा ह्या डायग्राममध्ये F1 and F2 be the first and second focal point, right? Focal points, and P1 and P2 be the first and second principal points, and H1 P1 and H2 P2 are the first and second principal plane, right? Principal planes respectively. AF1 and BF2, AF1 and BF2 AF1 and BF2 are the first and second focal plane. AF1 and BF2 are the first and second focal planes, right? Respect. आता इथे बघा, consider a ray T2C. हा जो रे आहे originate from T2 such that T1 P1 is equal to T2 P2. The ray T1C parallel ray T2C parallel to the
H2F2 हे दोघं जे आहे T2C पॅरलल टू दी H2F2. H2F2 ला कसा येतो पॅरलल बिकॉज ऑफ बोथ रे ओरिजिनेट फ्रॉम दी पॉइंट A टेकन ऑन दी फर्स्ट फोकल प्लेन ऑफ एन ऑप्टिकल सिस्टीम. तर पॉइंट जो आहे AT1 and its conjugate emergent ray T2C with the principal axis are called as the nodal points. हे जे आहे the points of intersection of incident ray म्हणजे the point of intersection of AT1 point of intersection of incident ray AT1 and its conjugate emergent ray T2C with the principal axis are called as the nodal points. त्याला काय म्हटलं जातं नोडल पॉइंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे इन्सिडंट रे जो आहे AT1 आणि त्याचा इमर्जंट जो आहे T2C यांचा जो इंटरसेक्शन आहे इंटरसेक्शन पॉईंट त्याला नोडल पॉईंट्स असं म्हटलं जातं. इंटरसेक्शन टू दी प्रिन्सिपल एक्सिस हे बघा N1 अँड N2 इथे N1 अँड पॉईंट N1 अँड N2 बी दी नोडल पॉईंट्स नोडल पॉईंट्स. आलंय लक्षात इथे. दॅट मीन्स इन हिअर we discuss the 6 cardinal points F1 and F2 be the focal points, P1 and P2 be the principal points, and capital N1 and N2 be the nodal points. There are 6 cardinal and those cardinal points are called as the those points are called as the cardinal points. Here we discuss its position. Okay, must remember all these are important to calculating the size and position of the image in a different optical instrument. Okay, must remember. Then today's lecture we stop here. Thank you very much.